नमस्कार भावांनो बहिणींनो, आज हारसू भैया चाललाय फिरायला. तर तरी तो आता 8 वाजता येणार आहे ना भैया. आता लय उशीर होणार आहे, फिरायला चाललाय. तर त्याला म्हणलं जाऊ नको भैया, तरी चाललाय तो फिरायला. त्याला लय आवडतंय फिरायला जायला. त्याच्या पप्पाला विचारलंय म्हणून त्यानं जाऊ का म्हणून, तर चाललाय आता. आता जेवण झालंय त्याच्यासाठी बनवली होती मुंगाची डाळ आणि एक बटाका टाकला होता मुंगाच्या डाळीत. तर त्याला लय जेवण आवडतंय तसं. आणि आमच्यासाठी बनवली मेथीची भाजी. तर हरसू भैयाला काय मेथीची भाजी आवडत नाही, असं आहे हरसू भैयाचं. तर मग भैयाचं चाललंय मम्मी मला जाऊ दे फिरायला. तर मग याचे पप्पा भैया बाल्कनीतला दरवाजा लावत लय गाणे लावेला असते सकाळी सकाळी लोकांना. तरी 12 वाजत आलेत आता, तरी पण मग ते टी व्हीचे आवाजन हे लय राहते. म्हणून मग मी समोरच्या घरात जास्त एवढं काढत नाही. भैयाला म्हणलं बाल्कनीतला दरवाजा लावून घे भैया. काय माहिती काय करतोय भैया, आता त्याला सांगायला लागली मी लावून घे म्हणून दरवाजा. तर आता तुमच्या ताईला काय करमू नाही राहिला, हरसू भैया चाललाय. तर दादा घे ना दरवाजा लावून बाल्कनीतला. नाही आवाज येणार का? मग आता भैया नाही म्हणायला लागलाय लावत नाही म्हणून. तो म्हणतो या घरात उजीड येतोय. असं असतंय हरसू भैयाचं. मागच्या घरात काढू लागले पण मग म्हणे मम्मी नाही, पुढच्या घरात काढू लागले ते म्हणे मग लोकेशन काय आलं का आपल्याला काही. आणि बाहेर जाऊन हेडो काढून तर सकाळी सकाळी ह्या सुरतलं लय गाणे चालू असते लय का लय लगे. मग त्याच्यामुळे मी बाहेरचे हेडोच काढत नाही. आज मी भांग भरलाय, मग किती दिवस झाले भांग भरलाच नाही. तर लाल कसा वाटायला लागलाय हो. बरेच दिवस झाले भांग भरत नाही आता मी. तर आज म्हणलं चला आपण आता थोडासा भरू. चॉकलेटी कलरचा आणावं लागेल. मग आता भैयाला म्हणलं जाऊ नको भैया जाऊ नको भैया. तर भैया काय का ना आता आज मला लवकर स्वयंपाक केला. ते 10:30 वाजता येतोय ना, शनिवारी असतं. तर मग लगेच मेथीची भाजी बनवली आमच्या दोघांसाठी. रात्री दाजी आता ताजाच भाजीपाला घेऊन येतो, तर रात्रीच्या टायमालाच आणला होता. तर मग बनवली आता मेथीची भाजी. नाही पा केस सगळे गळायला लागले तर कसे झाले ते बुरखंडे. ते असे निघतच राहते, याला पिन लावणं लागा जाईल अशी निघतात ते केस नाही. तरी पण अशी तर पिन लावली ते हे झाली, गळ लागली केसाला. दाजीला बोलतात म्हणतात केसाला तेल लावा जाय भांगो भांग. आई पण बोलत राहते. तर मग भैयाला म्हणलं जाऊच नको बाळा फिरायला. तर आता पाहू आता दाजी काय म्हणतात. पण ते 12 म्हणजे आत्ता जाणार आहे तर लगे डायरेक्ट 8:30लाच आहे. काल पण गेलता थोडासा फिरायला तर करमू नव्हतं लागलं, म्हणजे घर हलकं वाटते. दाजीला मला जेवूच नाही वाटलं हरसू भैया गेला. तर मी लई सांगते भैयाला, पण भैया आता मोठा व्हायला लागला तर मित्रांसोबत जातोयच. आता ऐकत नाही ते, थोडा जातोय. दाजी म्हणे याला फिरू द्या जाऊ नको म्हणे जास्त, असे म्हणू लागले. मग भैयाला काय समजत नाही मम्मीला करमत असं का नाही का काही. असं चालू असते हरसू भैयाचं. छकू दिदी पण म्हणे जाऊ नको भैया जास्त बाहेर, मम्मी एकटीच राहते. आता हेडो काढणं सुरू आहे. मग टी व्ही बंद केली. मग टी व्ही पाहून किती पाहणार आहे मग माणूस. मग तरी पण आता म्हणलं चला पटपट स्वयंपाक करून घ्यावा, शनिवार आहे तर आज मग लवकरच आवरून घेतलं. आता कपड्याच्या शाळेतून आला, त्या कपड्याच्या घड्या गिड्या ठेवल्या. आता थोडेसे भांडे येते त्याने जेवण केलं ते भांडे घासून ठेवायचे. मग सगळे काम संपलं. 2 पोळ्याचं पीठ काढून ठेवलं डब्यात दाजीला, म्हणजे 2 वाजता येते तर थंड्यागार पोळ्या होत्या. 5-6 पोळ्या भैयाला, म्हणजे भैयाला मला 5-6 पोळ्या बनवून ठेवल्या. तर त्याला भूक लागेल ते माझ्या अगोदरच जेवला. म्हणलं आता हे आवाज पण यायला लागलाय बाहेरचा. काही ना काही इकायलाच येत राहते भांड्यावालं. आणि परत काहीतरी पापडं गिपडं काही ते, मग ते आवाज मग सकाळी लय मचमच राहते. तर भैयाला मी लय गंज म्हणते स्वयंपाक करताना व्हिडिओ काढायचा, हे करायचं. काही भाज्या बनवताना, कधी पोळ्या बनवताना काय आलं पिशावर आपण व्हिडिओ काढा जाऊ. तसंच करायचं म्हणते मी त्याला. मी भैयाला गंज म्हणते आपण संध्याकाळीच व्हिडिओ काढून ठेवायचा आणि सकाळच्या 7 वाजता टाकून द्यायचा. आता भैयानं परत टाईम बदललाय 12चा. तर 12 वाजता टाकल्यावर असं तसं 1 वाजूनच जातेच व्हिडिओ यायला. मग डिम व्हिडिओ चालतात. पहिला 7चा टाईम लय व्हायरल व्हिडिओ जायचे. सुरुवातीला चॅनल खोललं होतं आपण तेव्हा 5-5 हजाराच्या वरीच चॅनल आपल्याला फास्ट पळू लागलं. मधात ते बरेच दिवसापासून थांबून गेलं. 7ला टाकायची तर लय फास्ट चॅनल पळू लागलं आपलं. मधात लय चॅनल असं
नवीन चॅनल खोललं तर लय फास्ट पळू लागलं ते ना, आता लय डीम चालतंय ते, एवढं फास्ट नाही चालू राहिलं. पण हार मानत नाही मी, मेहनत करतच राहते, दर दिवस व्हिडिओ टाकून देते. वाटते आज चालन उद्या चालन, चालता चालता समजा वेळ तर देवाच लागतोय. तर मग पण परत विचार चालू आहे, 7चा टाईम बरा आहे पहिलाच. तर मी भैयाला गंज म्हणते, पण भैया नाही ऐकत, म्हणतोय 12चा टाईम बरा आहे मम्मी. आणि स्वयंपाक करताना, हे करताना, काही कामं करताना, घरं पुसताना. छकू दिदी गावाकडे गेली नाहीत, पहिलं लय भारी जमलं असतं, पण ती पण आळसच करायची. ती काय एवढा फोन धरत नव्हती, सकाळी ती उशिराच उठायची. मग सगळे कामं होऊच तर, नाही तर किती रुटीन दाखवतात घरातलं, कामं करताना, हे करताना, ते करताना. मला आवडते तसं, चॅनलच ती आहे आपलं कामं करताना टाकायचं. पण लेकरं ऐकत नाहीत. व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा जा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. चला आपला व्हिडिओ पण मोठा होतोय आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा जा. मला बाकी तुम्हाला काहीच म्हणायचं नाही. असे पण तुम्ही छान छान कमेंटी करता तर लय भारी वाटते. शॉर्ट व्हिडिओ जातात आपले व्हायरल, शॉर्ट व्हिडिओ लय चालतात, पण शॉर्ट व्हिडिओचा वाच टाईम भेटत नाही, ते लय पळते. तर मी पण आता शॉर्ट व्हिडिओ जास्त टाकतच नाही, थोडेसे कमीच टाकते. आता एवढे नाही टाकत मी, जास्त करून भैयाला आवडतात जेवताना टाकणं मी. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.